तारीख 19 जून 1966 मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या मुद्द्यावर शिवसेना या ज्वलंत हिंदुत्ववादी पक्षाचा जन्म झाला. ही शिवसेना 2022 मध्ये दोन गटांमध्ये विभागली गेली. एकनाथ शिंदेचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट. यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीतील दैदिप्यमान यशानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना ही सत्तेत आली. शिवसेनेला 11 मंत्री पद मिळाली. मात्र आता एकनाथ शिंदेची शिवसेना ऑपरेशन टायगर राबवते. अनेक माजी आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले आणि काँग्रेस पक्षामधले माजी आमदार हे आपल्याकडे खेचून आणण्यासाठी हे ऑपरेशन टायगर आहे असं बोललं जात आहे. याच अनुषंगाने आपण आज सरळ सोपं विश्लेषण मध्ये पाहणार आहोत. 7 खासदार, एक केंद्रीय मंत्री, मिलिंद देवरांच्या रूपाने एक राज्यसभा खासदार, 57 आमदार, 11 मंत्री, 6 विधान परिषदेचे आमदार. तरीही शिवसेनेला ऑपरेशन टायगरची गरज का? नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 22 जून 2022 महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागत होते. त्याच दरम्यान शिवसेनेमध्ये मोठ्या बंडाची जी आहे ती रणनीती आखली जात होती. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली 16 आमदार हे थेट सुरतच्या मार्गे निघाले. सुरतवरून गुवाहाटी, गुवाहाटी गोवा, गोव्यातून मुंबईत येत मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ. या सगळ्यानंतर शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेची? खरी शिवसेना कोणाची, असे सगळे प्रश्न विचारले जात असताना एक निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देतात. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुरुवातीला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळतं. ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळतं. तर उद्धव ठाकरेंची जी शिवसेना असते त्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळतं आणि मशाल हे चिन्ह मिळतं. त्यानंतर महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येतो. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलं जाईल. एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असेल. मग निवडणुका होतात. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढवते. 15 जागा लढवते, 7 खासदार निवडून आणते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतात. विधानसभाच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना 80 जागा लढवते, 57 जागा निवडून आणते. आणि मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं दावा केला जातो की खरी शिवसेना ही आमचीच आहे आणि हे जनतेने दाखवून दिलंय. यानंतर मग आता मूलभूत प्रश्न किंवा महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की जर सत्ता पाठीशी आहे, 7 खासदारांचा पाठिंबा आहे, मिलिंद देवरांच्या रूपाने एक राज्यसभेचे खासदार आहेत, केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री जे आहेत ते प्रतापराव जाधवांच्या रूपाने आहेत. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये 11 मंत्री आहेत, ज्यातले 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री आहेत. मग इतकं सगळं असताना ऑपरेशन टायगरची गरज का, किंवा अन्य पक्षातील लोकांना आपल्यामध्ये यावं असं का एकनाथ शिंदेची शिवसेना रणनीती आखतीये, किंवा का त्या अनुषंगाने बोललं जाते? हे सगळं जे ऑपरेशन टायगर आहे, ह्या ऑपरेशन टायगरची जबाबदारी ही उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या खांद्यावर दिली गेली आहे असं बोललं जात आहे. आणि त्यानंतर उदय सामंतांनी थेट दावोस मधून एक घोषणा केली होती की भविष्यात शिवसेनेतील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदार, माजी खासदार आणि काँग्रेस पक्षातले काही माजी आमदार हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारतील. त्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या ज्या प्रदेशाच्या प्रवक्त्या होत्या हेमलता पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तो एक ऑपरेशन टायगरचाच भाग होता असं बोललं जात आहे. पुण्यामध्ये जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये 2 माजी आमदार जे आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत, तर हे 2 माजी आमदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. त्यातल्या एका माजी आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील जाऊन घेतली होती. त्यामुळे हे 2 माजी आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील. म्हणजे पुण्यातही
ऑपरेशन टायगर घडेल असं बोललं जात होतं. मात्र या दोनही माजी आमदारांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. आपण सध्या जिथे आहोत तिथेच राहणार असल्याचं म्हटलं. काँग्रेस पक्षाचे पुण्यातील एक माजी आमदार ज्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर ते माजी आमदार सुद्धा डॅशिंग आमदार म्हणून त्यांच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते ओळखले जाऊ लागले. ते माजी आमदार सुद्धा काँग्रेसलाचा हात सोडून धनुष्य हाती घेतील असं बोललं जातंय. कारण ते माजी आमदार पूर्वी शिवसेनेमध्येच होते, नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवास जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळाला. तर मात्र त्या माजी आमदारांनी सुद्धा आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं म्हटलं. तिकडे रत्नागिरीमध्ये जर आपण पाहिलं, जो उदय सामंतांचं होमग्राऊंड आहे, त्या रत्नागिरीमध्ये काही माजी नगरसेवकांनी या अगोदर प्रवेश केला होता. आणि आज लांजा राजापूर विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. म्हणजे कोकणात ऑपरेशन टायगर घडतंय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आता प्रमुख ज्यावेळी आपण चर्चा करतोय की ऑपरेशन टायगरची गरज का, तर ऑपरेशन टायगरची गरज का या प्रश्नांची उत्तर जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न जेव्हा करतो, तेव्हा लक्षात येतं की पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, कारण एकनाथ शिंदे हे मुळातच पक्ष संघटनेतून वरती आलेलं नेतृत्व आहे. म्हणजे नगरसेवक, सभागृह नेते, पक्ष संघटनेतली सुद्धा अगदी शाखा प्रमुखांपासून एकनाथ शिंदेंनी आपल्या राजकीय कामाची सुरुवात जी आहे ती केली होती. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या ऑपरेशन टायगरची गरज आहे असं बोललं जाते. त्या दृष्टिकोनातनं पक्ष संघटना मजबूतीकरणासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ते ऑपरेशन टायगर राबवत असल्याचं बोललं जात आहे. दुसरं कारण जर आपण या सगळ्यातलं पाहिलं, तरीही ऑपरेशन टायगरची गरज का, यातलं दुसरं कारण जेव्हा आपण पाहतो त्यावेळी लक्षात येतं आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. दबक्या आवाजामधली चर्चा आहे की सर्व पक्ष, मग तिकडे महायुतीतले 3 पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महायुतीतले 3 पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, हे तीनही पक्ष जे आहेत, म्हणजे हे 6 पक्ष, महायुतीतले 3, महाविकास आघाडीतले 3, हे 6 पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढतील, आपल्या ताकदीवर लढतील. या दृष्टिकोनातनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी सुद्धा हे ऑपरेशन टायगर महत्वाचं आहे. ज्या व्यक्तींची पॉलिटिकल व्हॅल्यू आहे, ज्या व्यक्तींच्या पाठीमागे जनसमुदाय आहे, असे आमदार, माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, प्रवक्ते या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणं हे एकनाथ शिंदेच्या समोरचं ध्येय आहे. त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातूनही हे ऑपरेशन टायगर जे आहे ते राबवलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे. तिसरं कारण जर आपण या सगळ्यातलं पाहिलं, तर तिसरं कारण असं लक्षात येतं की मागच्या काही दिवसांपासून वाढत चाललेली भाजपा आणि अजित पवारांमधली जवळीक, ज्यातून जर आपण पाहिलं तर अजितदादा इन आणि शिंदे आउट असं काहीसं पाहायला मिळतंय का, असं घडू शकतं का, या सगळ्या दृष्टिकोनातून. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपत्ती प्राधिकरण, जी आपत्ती व्यवस्थापन समिती आहे, जी 26 जुलै 2005च्या मुंबईच्या महाप्रलयकारी महापुरानंतर निर्माण करण्यात आली होती, या समितीतून अगोदर एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं, मात्र अजित पवार कायम होते. नंतर नियमांमध्ये बदल करून 2024चं जे आहे हे प्राधिकरण, याच्यामध्ये बदल करून दोन्ही उपमुख्यमंत्री या समितीचे पदसिद्ध उपाध्यक्ष असतील असं म्हटलं, आणि मुख्यमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतील असं म्हटलं. म्हणजे आधी आउट मग इन अशी सगळी या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्या दृष्टिकोनातून भविष्यात जर काही गडबड झाली, महायुतीमध्ये काही 19-20 घडलं, तर शिवसेना ही अधिक स्ट्रॉंग आणि अधिक ताकदवान करण्यासाठी सुद्धा या ऑपरेशन टायगरची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनही हे ऑपरेशन टायगर राबवलं जातंय अशा चर्चा आहेत. या व्यतिरिक्त अन्य तुम्हाला कोणती कारणं वाटतात ऑपरेशन टायगर राबवण्याची, हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.